स्वागत साळींदर डांबर गोळ्या प्रस्तुत MHA मराठी अवॉर्ड मध्ये. आपण वळूयात आपल्या पुढील पुरस्काराकडे. तर MHA प्रस्तुत आपला पुढील पुरस्कार आहे विशेष योगदान पुरस्कार. आणि या वर्षीचा विशेष योगदान पुरस्कार जाहीर झाला आहे तुम्हा आम्हा सगळ्यांचे आवडते अभिनेते पंढरीनाथ कांबळे म्हणजेच पॅडी कांबळे यांना जोरदार टाळ्या. पॅडी दादा तुमचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. आणि पॅडी दादांना पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते 70च्या दशकातील मादक कलाकारा विशाखा सुभेदारा. माफ करा, विशाखा सुभेदार ताई यांना जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. या ताई या. पॅडी पॅडी, अरे असू दे. तू इथे कसा? पुरस्कार मला जाहीर झालाय. अभिनंदन अभिनंदन पॅडी. बापरे, मोठा झालास रे बाबा. खरंच ऐतिहासिक क्षण आहे हा. म्हणजे पॅडी दादा ज्या प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये विशाखाताईंचा उल्लेख करत असतात त्याच विशाखाताईंच्या हस्ते पॅडी दादांचा सत्कार होतोय. वा वा वा. पॅडी काय रे, कसा आहे? किती वर्षांनी दिसतोयस रे पॅड्या. जसा होतास तसाच आहे. बापरे, काही बदल नाही ग याच्यात. थँक्यू. मानपत्र. हो, हे घ्या ताई, हे मानपत्र आपल्याला द्यायचं आहे. बाई वा, पॅड्या मानपत्र रे. हे छान आहे नाही? हे डिझाईन पण सुंदर आहे. वा वा, हे घे. वा, बघू तरी काय लिहिलंय पॅडी. ताई वाचायचं नाही, द्यायचंय. हो का? हो, द्यायचं. मग द्या की, मी आहे इथे उभी. द्या ना ताई, तुम्हाला त्यांना द्यायचंय. हा, मग थांबते, त्यांना सांगा ना मला द्यायला. ताई ताई ताई, तुम्ही मला द्यायचं मानपत्र. अगं बाई, हो का? लक्षातच नाही आलं माझ्या. विसरायला होतं ग हल्ली. ये रे पॅड्या ये. वा वा, जोरदार टाळ्या. बघू तरी काय लिहिलंय मला. अरे वाचू दे रे, वाचू दे वाचू दे. बाई, कामगार विभागात ज्याचे बालपण गेले असा आपला लाडका पॅडी भाई. तसाच आहेस रे. किती कष्ट केलेस रे राजा. हा विनोदाच्या परंपरेतलं एक पोवळं रत्न. बापरे, कोवळच आहेस रे अजून. पोहर जसा तसा काही बदल नाही. पॅड्या किती सुंदर रे पॅड्या. पंढरीनाथ उर्फ पॅडी कांबळे. बापरे, छान. पुढे काय लिहिलंय? पॅडी जी. बाई पॅडी जी. पॅड्या, ए पॅडी जी, एवढा मोठा झाला रे तू पॅड्या. बापरे, आमच्याकडे असं पॅडी जी वगैरे आम्ही सहकलाकारांना म्हणायचो नाही, माहितीये का? आता बाई हल्ली पशाजी मक्याजी असं म्हणतात बाई. आम्ही बाई असं बोलायचो ना. आम्ही आपलं काय रे पॅड्या कसं आहे, काय रे पशा कसं आहे, हो ताई, अहो ताई असं म्हणायचं बाई. आता हल्ली मुलांची पॅड निघाली. ते जी म्हणजे कसं असेल माहिती का ताई? माझ्या वडिलांचं नाव गोविंद आहे ना, त्याचा तो जी असेल. मानपत्र. थांबा, हे बघ, पॅडी जी कांबळे हो रे. आपण 50 सिनेमे आणि 29 नाटकात. ए बापरे, पॅड्या 50 कसे रे? 50.5 ना रे. 50.5 हा कुठला आकडा? अरे तो सिनेमा नाही का तू दुबईला जाऊन केला होता? दुबईचा सिनेमा, दुबईचा सिनेमा म्हणून नाचला होता. कसा नाचला होतास रे पॅड्या? एकदा दाखव ना रे पॅड्या. नको सगळं आता मला बघ. दाखव रे पॅड्या. ताई म्हणतात तर करून जा. तुम्ही काय ताई म्हणता? मग ताईला नाही दाखव. एक मिनिट. ए दुबईचा सिनेमा, दुबईचा सिनेमा, दुबईचा सिनेमा करायला जाणार. असाच लवचिक आहेस रे अजून पॅड्या तू. तसाच आहेस. असं दुबईचा सिनेमा, दुबईचा सिनेमा म्हणत नाचत नाचत दुबईला गेला. आणि दुबईला गेल्यावर प्रोड्युसरचे पैसे संपले. जाऊ दे ना ताई आता. जाऊच दिलं नाही त्या अरबाने तुला. तिथेच थांबून घेतलं
भांडी घासा, लाद्या पुसा, सगळं 6 महिने होतास ना रे दुबई. हो. नंतर पेपर मध्ये फोटो आला होता चड्डी बन्यांवर. मला परत बोलवा, मला परत बोलवा. हो ना रे पाड्या. जाऊ दे ना आता ते झाला का रे तो सिनेमा रिलीज झाला? नाही ना, पूर्णच नाही होऊ शकला. तो रिलीज कसा होणार? हा, नाही का झालं ना, जुन्या आठवणी झाल्या का? आता नको सगळ्यांसमोर इकडे. हा, पुरस्कार आहे, वा वा वा, पुरस्कार. ताई आपल्याला खूप जुन्या आणि- आठवणी सांगतायत. ताई आपण पटकन पॅडी दादांना पुरस्कार देऊया. हा, द्या हे ये. मानपत्र प्रदान करत आहे. जोरदार टाळ्या प्रेक्षक हो. ये रे, पाड्या. ए, पाड्या. आई. अरे तिकडे हे काय लिहिलंय रे इकडे? काय ग तुझं नाव काय? माझं नाव रसिका आहे ताई. रसिका. हो. अगं बाई, तू पण सिनेमात काम करतेस का ग? हो ताई. आ? हो. मी नाही बघितला ग तुझा सिनेमा. एक पण सिनेमा नाही बघितला. हो पॅडी, तुला आठवतं का सिनेमात काम बघायला तू स्टुडिओच्या बाहेर सारखा यायचा. ताई मला काम द्या, ताई मला काम द्या. आठवतं तुला? मग डिरेक्टरच्या पुढ्यात मी पॅडीला असा उभा केला. म्हटलं हे बघा ह्याला काम द्या. तर त्याला पासिंगचं काम पासिंगचं मला दिलं, तुम्हाला मिळालं. passing. तिथेही नापास झाला ग. तिथेही चुकला गधडा. ठीक आहे ताई, अपयश हे येतच असतं ना. आणि आपण म्हणतो ना, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. होतंय. त्या काळी त्यांनी अपयश पचवलं म्हणून आता हे यशाच्या एवढ्या मोठ्या नका शिखरावर त्याच्यावर पोहोचलं. आणखीन काय बोलू. आता ताई पहिलाच दिवस होता ना नाही, माझा तो. नाही. पहिलाच दिवस होता. पॅडी दादा यशाच्या एवढ्या मोठ्या शिखरावर आहे. ताई मानपत्र द्या. यशाचं शिखर म्हणजे अगं पहिल्याच दिवशी तब्बल 7 वेळा पासिंग केलं त्याने. बापरे. म्हणजे काय झालं, पहिल्याच पासिंगला पडला. हो. दिग्दर्शकाला वाटलं बाई कॉमेडी झाली म्हणून त्याने 7 वेळा त्याला परत पाडला. अरे. सगळ्या युनिट मध्ये माहितीये का, पडेल नट असं म्हणत होते ना तुला पाड्या. म्हणत होते की नाही? पडेल नट म्हणत होते हा की पण मी नाही? नवखा होतो ना तेव्हा, त्याच्यामुळे ते सगळं असं होतं. आता नाही. सारखा पहिला दिवस तर कॅमेऱ्यातच बघे. बरं का पॅड्या आहे बघ, मी तुला सांगते. नटाने कॅमेऱ्यात बघायचं नसतं, सहकलाकाराच्या डोळ्यात बघायचं असतं. कॅमेरा त्याचं काम करत असतो, आपण कॅमेऱ्यात बघायचं नाही. बरोबर. तेव्हा नवीन होतो ना ताई मी. आता त्याच्यानंतर मी 50 सिनेमे केले. त्यासाठी हा पुरस्कार मला मिळतोय. मला पुरस्कार हा. हो का, 50 सिनेमे केले? मी नाही बघितलेले. एकही सिनेमा नाही बघितला. काही गवगवा असेल ना तरच सिनेमा बघायला जाते, नाही तर नाही जात. हल्लीचे सिनेमे फार बाई उथळ असतात, बघवत नाही. पोस्टर बघितलं ना तरी असं वाटतं बाई का जावं या सिनेमांना. मी नाहीच जात ग नाही, सिनेमे. हरकत नाही. माझे सगळे सिनेमे पण पाड्या, एक तुझा सिनेमा बघायची वेळ आली होती माझ्यावर. म्हणजे योग आला होता बरं का. ऍड बघितली पेपर मध्ये, म्हटलं अरे बापरे आपल्या पॅड्याचा सिनेमा लागलाय, शुक्रवारची जाहिरात आली, जायला हवं. मी गेले होते बरं का. पाहिलं. म्हटलं बाई पॅडी आपला असा कॅमेरा समोर थरथरणारा नट मोठ्या पडद्यावर कसं काम करतोय म्हणून बघायला गेले होते पॅड्या. वा वा. मग गेले तिथे रांगेत उभी राहील, तो शो कॅन्सलच झाला रे. गर्दीच नव्हती नाही सिनेमा. ताई, काय झालं असेल, तुम्ही ऑड डेला ऑड शोला वगैरे गेला असेल कधीतरी, होतं असं थोडंसं बुकिंगचं गोंधळ नाही होतं. पण मी जाहिरात बघितली, नंतर जाहिरात पण नाही आली रे. हा तो सिनेमा गंडला असेल माझा. पडला रे तो सिनेमा. हा, मग नाही, मानपत्र घ्या, हो, हो. मानपत्र घ्या ना. ताई मानपत्र देताय ना. हो, सगळे प्रेक्षक खोळंबलेत. हे बघ. पॅडी सर वाट बघताय. माझ्या हल्ली ना विस्मरण होतं ग. हरकत नाही ताई. गप्पा मारत बसली तर गप्पाच मारत हरकत नाही. द्या ना मानपत्र द्या. हो, हो, द्या, पॅड्या. द्या. हा. बाकीचे पुरस्कार पण द्यायचे. ये तर रे. आपण पटापट गप्पा न मारता प्रेक्षक हो ताई पुरस्कार देतील. पॅडी दादाला जोरदार टाळ्या उचलते. थांब तू जरा पॅड्या. ते तुझं नाटक होतं बघ, गेला दादूस कुंदीकडे. नाही अशा नावाचं नाटक नव्हतं ते. गेला दादूस कुणीकडे. आणि ते नाटक काय काम करायचं असतं त्याच्यात तू? त्या नाटकात काय भयानक काम करतो. सांगतोय 4 पात्र तो सादर करायचा, माहितीये हा, का? दरवेळेस वेगवेगळी पात्र घेऊन एंट्री करायचा तो. माझं- बापरे. आणि काय आवाज
अशा आवाजात आवाज नाही, नाही, ताई ताई असं काहीतरी बोलायचा. तेच सांगतोय ताई, तो अरुण कदम. हा, त्याचं नाटक होतं ते गेला दादूस कुणीकडे, त्यात मी नव्हतो. हा. तू नव्हतं मी का? नव्हतो त्यात. अगं मग त्याला बोलवा. ए, त्याचा सत्कार करा अरुण कदमाचं. त्यानं उत्तम काम केलं होतं अरे नाटकात. त्याला का देणार तुम्ही सत्कार? अरे हा मानपत्र मला जाहीर झालंय ना, मला द्या ना तुम्ही. नाही रे पॅड्या, तू तर त्या नाटकात पण काम केलं नव्हतं, मग तुला बक्षीस हो कसं? ताई, नाटकासाठी नाही जाहीर झालंय हे अरे, बक्षीस. हे चूक आहे. मी तुझ्या ओळखीची म्हणून तू बक्षीस नाही घ्यायचं नाही, माझ्याकडे. ताई, तसं नाहीये. नाही, त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीसाठी त्यांना पुरस्कार मिळतोय ना. द्या ना हा, पुरस्कार. ताई, मला जाहीर याची झालाय. कुठली कारकीर्द? अरे, अरुण कदमांना बोलवा, त्याचा सत्कार व्हायला पाहिजे. त्यानं उत्तम काम अरे केलं. त्याला का मिळेल हा पुरस्कार? मला जाहीर झालेला आहे, मला द्या तो पुरस्कार. नाही रे पॅड्या, याला कसं पुरस्कार द्यायचा हे बघा, आता? हे असं घ्यायचं आणि असा द्यायचा. हे बघा, असं धरा धरा. हा? आणि मग तुम्ही टाळ्या वाजवायच्या. हा, असं. हा? धन्यवाद. हा. हे, मला येतं. हो ताई, ताई, अहो, मला- नको आता फोटो नको पॅड्या. अहो मला माझा एक पुरस्कार